हे अर्धा ते पाऊण किलो सॅम्पल आहे इथे हे घेतो आपण. हे आल्यानंतर काय माहिती का हे जेव्हा येतात तर आता रॅन्डमली शेतकऱ्यांच्या शेतातनं तसंच पाठवतात. काही ओली पाठवतात, काही असे ढेकळा सकट असतो, बरोबर नाही. आता हे बघा ही माती अशा ढेकळे ही आली ना की याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा मेटलचा कॉन्टॅक्ट आला नाही पाहिजे. आपण हिंगोली जिल्ह्यातली पहिली खासगी माती परीक्षण जी प्रयोगशाळा आहे ही आदरणीय पातुरकर माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये आपण या ठिकाणी हिंगोलीमध्ये आहोत. जिल्ह्यामध्ये एकमेव अशा प्रकारची ही माती परीक्षण प्रयोगशाळा आहे. तर त्यांचे खासगी स्वरूपामध्ये आणि आदरणीय पवनजी पातुरकरजी हे या ठिकाणी आपल्याला या संदर्भात ही माहिती देत आहे. नंतर ही सॅम्पल नाही आता हे जे आहे ना हे आता सॅम्पल आलंय आपलं त्याच्यावर आपण नंबरिंग सिस्टीम घेतो पहिले, म्हणजे कोणाच्या नावाचं आहे ते नंतर या नंबरवरून लक्षात येतो, बरोबर आहे. त्यानंतर ही जी माती आहे आता ही डायरेक्ट असं याचं टायरेक्टेशन मध्ये ही विरघळणार नाही. ही विरघळली पाहिजे याच्यासाठी काय करतो आपण कुठल्याही प्रकारच्या मेटलचा संपर्क न यावा म्हणून याच्यात कुटून घ्यायची. ही कुटून घेतल्यानंतर ही जी झिरो याची चाळणी आहे ती 0 नंबर ही चालून घेतल्यानंतर याचं सॅम्पल असतं यावर. आणि आता ह्याच्यानंतर वेगवेगळ्या जे आपल्याला हे याच्यातलं अनालिसिस करायचं आहे जसं आपल्याला त्यातलं आता ज्याचं अनालिसिस करायचं आहे ज्या कंटेंटचं त्याचं वेगवेगळे स्टँडर्ड लिक्विड्स येतात त्याच्यामध्ये ते सॉल्व्ह करतो ते आतमध्ये दाखवून हे असं टायट्रेशन तयार करतो. हे टायट्रेशन तयार करण्यामध्ये आपण हे टायट्रेशन घेतो काढवलेलं मी त्याच्यानंतर चालू डिझॉल्व्ह करून केलेलं एक 20 ग्रॅम माती 40 ml सोल्युशन करतो आणि त्याच्यानंतर आपण ते 2 तास त्या शेकरवर ठेवतो. शेकर बाहेर म्हणजे त्याच्यानंतर आपण एक फिल्टर करायचं त्या बिकरमध्ये छोट्या फिल्टर करून मग इथे याला लावायचं. इथे सक्शन केलं की याला इथे हे फ्लेम येत असते. फ्लेम म्हणजे आपल्याला याला ऍसिटिलिन गॅस वापरतो. हा इकडे गॅस सिलिंडर ऍसिटिलिन या ऍसिटिलिनच्या गॅसची फ्लेम मधनं इकडनं त्याच्यामध्ये याचे हे असतात वेगवेगळ्या याचे बल्ब्स आहेत म्हणजे प्रत्येक याच्या हिशोबाने. तर ज्याचं घ्यायचं आहे आता तो बल्ब वर घेतो आपण त्याच्यातनं त्या फ्लेम मधनं त्याचे रेज बाहेर निघतात आणि ते रेज बाहेर त्याच्यात पास आउट झाले की त्याचं रिडिंग जे आहे ते कम्प्युटरवर येतात आणि मग त्याच्यावर ना त्याचे ते कॅल्क्युलेशन करून मग त्याचे पर्सेंटेज निघतात. असं आपण इथे 6 मायक्रोन 6 मायक्रोन्यूट्रंट ECPH नंतर स्फुरद पराश असं सगळं मिळून 13 कंटेंटचं आपण अनालिसिस करतो. म्हणजे इसेन्शियल इसेन्शियल सगळे इसेन्शियल घटक सगळे होतो. आणि त्याला लागणारे जे आवश्यक सगळे जे केमिकल्स असतात हे आपल्याला सगळे आपण एनी टाइम पूर्ण वेळ आपल्याजवळ अवेलेबल असतात. पूर्ण हे जे आहेत आणि हे सगळे एकदम म्हणजे हे एकदम जे स्टँडर्ड म्हणजे जे स्टँडर्ड मध्ये गणलं जातं त्याच कंपनीचे आपण वापरतो. त्याच्यामध्ये AR आणि AR असतं. सगळ्यात चांगलं AR म्हणजे सेकंडरी ग्रेड आणि AR म्हणजे टॉप ग्रेड. म्हणजे लोअर क्वालिटी वापरतच नाही, कुठलंच वापरत नाही. याच्यामध्ये बोरॉन चेक केलं जातं, सल्फर फॉस्फरस. त्याच्यामध्ये ते हे दाखव स्लाइड्स येत आहे याच्यामध्ये असते फोटो फ्रेमची. आता हे जसं आपण इथे टायट्रेशन करू ना तर बोरॉनचं आणि सल्फरचं तुम्हाला जर काही घ्यायचं असेल तर या स्लाइड मध्ये त्या बिकरमध्ये जसं इथं 100 मिळते त्यावेळी फक्त एक थेंब कापली आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही रक्त तपासणी लॅबमध्ये जे जाताय ना तेच आम्ही इथे मातीचं करतो. त्याच्यामध्ये रेज असते ऍक्च्युली आपण हे जर सॅम्पल ठेवलं आणि परत आपल्याला असं करायचं बरोबर आपली रिडिंग इथं दाखवणार. म्हणजे ऍक्च्युअल त्या शेतकऱ्याचं जे सॅम्पल आहे त्या सॅम्पलची ऍक्च्युअल रिडिंग काय आहे ती ऑटोमॅटिकली चौदा. आणि भविष्याच्या दृष्टीने हिंगोलीतल्या शेतकऱ्यांना लीफ अनालिसिस म्हणतो आपण पान आणि डेटाचं परीक्षण म्हणजे
हे आता आपण काय पाहिजे इथपर्यंत की जमिनीमध्ये कशाची उपलब्धता किती आहे, कशाचा अनुपलब्ध आहे हे तुमच्या लक्षात येईल. उपलब्ध समजा आता आपल्या जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, पालाश हे 3 मुख्य अन्नद्रव्य झाले. त्याच्यानंतर झिंक, फेरस, बोरॉन, मॅग्नेशियम, मॅंगनीज, कॉपर आणि तुमचं कॅल्शियम, बरोबर आहे. तर ह्याची उपलब्धता किती आहे आणि ह्या उपलब्धतेमधनं झाडाला लागू किती झालंय हे जर का तपासायचं तर तुम्हाला माती परीक्षणासारखं देठ आणि पान तपासायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी लागणारे जे मशीन्स आहेत ते टायट्रेशन मेथड हीच आहे, फक्त त्याला लागणारी ही एक ऍडिशनल मशीन आहे, याला म्हणतात मफल फर्नेस. हे मफल फर्नेस म्हणजे काय, ही भट्टी आहे थोडक्यात. म्हणजे याच्यात तुम्ही 100 डिग्री पासून ते 1000 डिग्री टेम्परेचर पर्यंत हे करतो. थोडक्यात सांगू, आपण सोनाराकडे जातो, सोनं विरघळायचं ना पातळ बघून त्याची जी वीट करतात ना, त्याच्यासाठी जी भट्टी आहे ती भट्टी ही आहे. याच्यामध्ये काय करायचंय, तुमचं पान जे आहे ते पान जे आहे ते पानाचे बारीक तुकडे करायचे, ते याच्यात ठेवायचे. हे स्पेशल सिलिकॉनचे त्याचं भांड की हे भांड जळत नाही. 1000 डिग्री टेम्परेचर वर पण हे पद्धतीने आणि काय म्हणतात त्याला अनुक्रमण हे करून म्हणजे तुमचं अनुकरण मी करायचं माझं यांनी करायचं या पद्धतीने जी चालू आहे अनुकरणीय शेती, त्याच्यामुळे शेती जातो. तुम्ही एवढं उभं करणं ही साधी गोष्ट नाही सर. यामध्ये ऍक्च्युअली हे सगळं जे आहे हे तर क्रेडिट आमच्या वडिलांना जातं साहेब. आमच्या वडिलांची एक इच्छा होती की जसं आजपर्यंत आम्ही शेतकऱ्यांना कधीच मिसगाईड केलं नाही, त्यांना माहिती होतं की आम्ही करणार नाही, पण ह्याच्यासोबत टेक्निकली करेक्ट नॉलेज आपल्याकडनं आपल्या शेतकऱ्यांना गेलं पाहिजे. 6 ते 8च्या रेंजमध्ये पाहिजे. त्यांचा 7.6 म्हणजे इट इज गुड. ग्रीन कलर म्हणजे जे पाहिजे त्या रेंजमध्ये आहे, रेड म्हणजे बिलो आणि येलो म्हणजे हाय येते. आता हे तुम्ही पाहून घ्या साहेब, मी तुम्हाला सांगितलं कॅल्शियम चुनखडी किती पाहिजे आपल्याला, 5च्या खाली पाहिजे, 7.5 आहे. म्हणजे हे तुमच्या जमिनीतलं उपलब्ध अन्नद्रव्य जे आहे हे झाडाला उपलब्ध होऊ देणार नाही. हे म्हणजे काय, तुमच्या शेजारी 36 पाचपुतीवर कसा जात आहे नेमका काँग्रेसवाला ज्या दिवशी कॅल्शियमचं प्रमाण वाढत चालतं. हे सगळं सॉईल अनालिसिस आहे. पातुरकर लॅबोरेटरीज आपल्या हिंगोलीमध्ये त्यांनी असं माती परीक्षणाचा अहवाल आहे पातुरकर लॅबोरेटरीज हिंगोली येथील आणि अतिशय उच्च दर्जाच्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपल्या मातीचं परीक्षण आपण केलं पाहिजे. ही हिंगोली जिल्ह्यातली एकमेव खाजगी स्वरूपातली माती परीक्षण प्रयोगशाळा आहे. आपण स्वतः या प्रयोगशाळेला भेट देऊ शकता आणि ज्या पद्धतीने आपल्या आरोग्याच्या आपण या ठिकाणी चाचण्या करतो, रक्ताच्या चाचण्या आपण ज्या पद्धतीने करतो त्या धर्तीवर माती परीक्षण ही अतिशय गरजेचं आहे. यामुळे पातुरकर कुटुंबीय यांनी खूप मोठा वसा शेतकरी बांधवांसाठी त्यांच्या वडिलांपासून त्यांनी घेतलेला आहे आणि आज त्यांचे दोन्ही मुलं या पद्धतीने हा वसा पुढे नेत आहेत. तर मला असं वाटते जे आपले जिल्ह्यातील जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी अवश्य या संधीचा चांगला उपयोग आपण करून घ्यावा ही मी आपल्या सर्वांना विनंती.